शेळगी येथील देशाभिमान गणेशोत्सव मंडळाच्या लेझिम सरावाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। शेळगी इथल्या देशाभिमान गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शेळगी चौकामध्ये लेझिम सरावाचं उद्घाटन माजी पालकमंत्री व शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। दरम्यान सुरुवातीला गणेशाची आरती करून लेझिम सरावास सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, डॉक्टर किरण देशमुख, चंद्रकांत रमण शेट्टी, वीरेश उंबरजे यांनीही लेझिम सरावाचा आनंद लुटला। देशाभिमान गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी नवीन श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे। तसंच विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सिद्धाराम नागशेट्टी यांनी दिली। देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त येणाऱ्या जो आपला गणेशोत्सव आहे, संपूर्ण राज्यभरात आपला महाराष्ट्र राज्य असा उत्सव आपल्या सरकारने जाहीर केलेला आहे। तर यंदाच्या वर्षी देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीने नवीन नूतन मूर्ती आम्ही मंडळाच्या वतीने 26 तारखेला आगमन सोहळा या भव्य दिव्य अशा मिरवणुकीच्या माध्यमातून शेळगी ब्रिजपासून मिरवणुकीचा सुरुवात होणार आहे। या अनुषंगाने आज लेझिमचा पहिला दिवस, सरावाचा पहिला दिवस, यासाठी आज लेझिम सरावाच्या उद्घाटनासाठी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय आमदार विजयकुमार देशमुख मालक व आमचे लाडके नगरसेवक किरण मालक देशमुख व तसेच आमचे मार्गदर्शक चंद्रकांत रमण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा लेझिम शुभारंभ इथे संपन्न झालेला आहे। तर सर्व शेळगी व सोलापुरातील सर्व माझ्या तमाम देशाभिमान मित्र परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांना व माझ्या मित्र परिवारांना मी हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या 26 तारखेला आपण आगमन सोहळा भव्य दिव्य लेझिम व नाशिक ढोलच्या विविध वाद्य व तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करत असतो। यासाठी सर्वांनी सहभागी होऊन या मंडळाला सहकार्य करावं असे मी सर्वांना विनंती करतो। यावेळी प्रकाश बिराजदार, महादेव नागशेट्टी, राहुल शाबदे, हरीश शिंदे, कोंडिबा शिंदे, महेश ठेशे, रोहित धैटणे, गौरीशंकर बाळशेट्टी, सागर रमण शेट्टी तसंच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।